स्कोर कार्ड जर पाहिलं तर 12 धावफलक करत आहेत बिन बाद 12 जानेवारी रोजी ज्यांचा ज्यांची जयंती असते राजमाता मासाहेब जिजाऊंची तुम्ही मी आत घेत असलेला श्वास या माऊलीनं देणं आहे अखंड मराठ भूमीवर पसरलेला गुलामगिरीचा काळोख ज्या माऊलीनं दूर केला त्यांची जयंती 12 जानेवारी रोजी असते स्कोर कार्ड जर पाहिलं तर 12 धावफलक करत आहेत डावकऱ्याचा फलंदाज यावेळेस पहा ब्लास्ट केला गेलाय चेंडूला भिरकावून दिलाय मैदानाच्या बाहेर आणि चेंडू सरळ बाहेर जातोय वाघाचे दाढ फोडलाय पहाड षटकार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय निखिल दाभाडे ओहो लागोपाठचा दुसरा सुद्धा फेकून दिला मैदानाच्या बाहेर लागोपाठचा दुसरा षटकार निखिल दाभाडेवरती केलेला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आकाश बोंबेच्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या पहिल्याच 2 चेंडूवरती मात्र या ठिकाणी 12 धावा खर्च करावं लागल्यात निखिल दाभाडेला लागोपाठ 2 षटकार ठोकल्यानंतर षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पुन्हा एकदा ओहो यावेळेस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि तिसरा षटकार लागोपाठचा तिसरा षटकार षटकाराचे हॅट्रिक आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे शहाजी मोरे यावेळेस मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये किती मोठा ब्लास्ट केला जातोय आक्रमण चढवलं जातंय निखिल दाभाडे यावेळेस मात्र फार मोठा महागडा ठरतोय ओहो लागोपाठचा मला वाटतं काय होणार आणि चौथा लागोपाठचे 4 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण लगातार 6 षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलेत मार्टिन गुप्टिलने मारलेत क्रिस गेलने मारलेत युवराज सिंगने मारलेत आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शहाजी मोरे संधी चालून आली यावेळेस मात्र पहा लागोपाठचा 5वा षटकार हा विक्रम हा अनोखा विक्रम मैदानाच्या आतमध्ये शहाजी मोरेच्या नावावरती जातोय लागोपाठचे 5 आणि काय होणार 6वा जाणार का सगळ्यांना उत्कंठास लागलेली आहे लागोपाठचे लगातार 6 षटकार शहाजी मोरे टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये वेगळं नाव होणार का आणि झालाय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती शहाजी मोरे लागोपाठचे 6 षटकार ठोकण्यामध्ये या ठिकाणी यशस्वी होतोय आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं जात आहे संचालक शिवरामदादा मोरे यांच्या वतीनं दरेकर यांच्या वतीनं शहाजी मोरे यांच्यासाठी या षटकारासाठी लागोपाठचे